करून गोलंदाज हे या स्पर्धेचे एक केंद्रबिंदू ठरलेले आपल्याला पाहायला मिळतात. कारण आपण जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये जास्त धाबा काही बनत नाहीत. पहिल्या दिवसामध्ये वातावरण थोडंसं क्लाउडली आहे आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय नेहमीच हे चित्र आपल्याला पाहायला मिळतात. तर चालू असलेला सामना मित्र पाहतोय वीर तानाजी दापोडे वर्सेस गावदेवी अंजूर. आजच्या दिवसातील शेवटचा क्वालिफाय होण्यासाठी टॉप 4 मध्ये पोहोचण्याचा हा सामना मित्र आपण पाहतोय. वरच्या गटामध्ये आपण पाहतोय गटातून दापोडे संघ निघाला आणि खालच्या गटातून अंजूर संघ निघाला. पहिल्या सामन्यामध्ये दापोडे संघाने श्री वेताल कोपर संघास परास्त केलं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये दिवास संघाला आपण पाहिलं तर परास्त केलं. त्यानंतर खालच्या विभागामध्ये आपण जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये गावदेवी अंजूर संघाने विक्रम स्पोर्ट वडनगर संघास पराजित केलं. त्यानंतर आपण पाहिल्या मागच्या सामन्यामध्ये दणदणीत विजय संपादन केलं गावदेवी अंजूर संघाने. एक बलाढ्य संघ जय बजरंग कारिवली या संघाला पराजित करून इथं मात्र 2 हात घेण्यासाठी सज्ज झालेले आहेत. या पूर्ण फॉर्मॅट मध्ये आपल्या फॉर्म साठी झुजत होते, झगडत होते, एक थोडस स्ट्रगल करत होते, परंतु या स्पर्धेमध्ये मात्र त्यांना सूर गवसलेला आहे. या वेळेस सामन्याला सुरुवात होते. दोन संघामधली लढत. पहिला चेंडू घेऊन येतोय राजू आणि सलामीची जोडी नेहमीप्रमाणे आपण पाहतोय विजय आणि दिलीप. खेळाला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती बिगेट करण्याचा प्रयत्न इथं मात्र आपण पाहिला. अगोदर टप्प्याचा चेंडू जरूर होता. गुडना टेक आणि फटका देख असा प्रयत्न मात्र पाहायला मिळाला, परंतु असफल. निर्धाव होता पहिला चेंडू. चांगली सांगता होते या चेंडूची निर्धावच्या रूपाने. सुरुवात चांगली झालेली आहे. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय, गोलंदाजी मार्ग करतोय विजय. स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय. इथं मात्र टॅप करण्याचा प्रयत्न अतिशय वेगाने झेल मात्र क्षेत्ररक्षणाकडे गेली होती, कन्वर्ट करता आली नाही. जीवनदान दिला जातोय. एक धाव अर्जित केली जाते. पॉइंटच्या रिझन मध्ये आपण जर पाहिलं तर काही क्षणामध्ये आपल्या शरीराकडे येताना झेल पाहायला मिळाली. झेल मात्र पकडता आली नाहीये, परंतु एक धाव जरूर खर्च केली. एका धाब्याने स्वतःच आणि संघाचे इथं मात्र अकाउंट ओपन केले जाते विजय यांच्या माध्यमातून. वीर तानाजी दापोडे संघासमोर कमीत कमी 40 ते 45 धावा जमवणं गरजेचं आहे. पण पाहण्यासारखं राहील कशा प्रकारे फलंदाजी होते. दिलीप यावेळी स्ट्राईकला येतोय. पहिल्या चेंडूवरती प्रहार करायला केला जातोय चेंडू हवेमध्ये, परंतु आपण पाहू शकता क्षेत्ररक्षणाच्या अवाक्या बाहेर एका टप्प्याने चेंडू कलेक्ट केला जातोय. 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. असं वाटलं होतं काही क्षणामध्ये की चेंडू सीमापार जाईल, परंतु शेवटपर्यंत जिद्द चिकाटी सोडली नाहीये आणि अंतिम क्षणामध्ये चेंडूला पकडले गेले. चौकार नाहीये. झाडाला लागल्यानंतर आपण किती धाव घेऊ शकता. गोलंदाज टर्न होतोय. या वेळेस चेंडूला दिशा दिली आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु आपण पाहिले की पॉइंटचा क्षेत्ररक्षक तैनात. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एकच धाव मिळते इथे, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धाव्याने धावसंख्या 4 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते आपल्याला. एक चांगली गोलंदाजी मित्रमंडळीनं पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. मोठा फटका लागू देत नाहीयेत. पाहूया अंतिम काही चेंडू बाकी आहेत. इथेही चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला होता, परंतु गॅप शोधला गेला आहे. चेंडू थांबत नाहीये. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय सीमा पार. चौकार. खूप कमी धावा लागत होत्या स्कोर कार्ड वरती, मात्र या चौकाराने धावसंख्या मला आकार दिलेला आहे. धावसंख्या वाढून झालेली आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा ऑन द बोर्ड. इथनं या चेंडूवरती जर अजून 2-4 धावा जर आल्या तर एक चांगला स्कोर पाहायला मिळतोय. इथेही बिगेट घालण्याचा प्रयत्न. ते तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बीट झालं फलंदाज, बाकीचं काम यष्टीरक्षक चोख बजावतोय. षटक समाप्त होतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 अशी अवस्था गावदेवी अंजूर संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहिलं गावदेवी अंजूर संघाचा जो परफॉर्मन्स आहे या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. आपण पाहिलं की पहिल्या सामन्यामध्ये
केला तर खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती. विक्रम स्पोर्ट वडूनगर संघासमोर 47 धावांचं आव्हान ठेवलं होतं. अवघ्या 26 धावांवरती त्यांना गारद केलं. त्यानंतर आपण मागील सामना पाहिला कारेवली, जेव्हा कारेवली संघाबरोबर खूप चांगली तिथेही फलंदाजी गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली आणि त्याच जोरावरती आपण पाहिले की सामन्याला कलाटणे दिली. म्हणजेच विचार केला तर गोलंदाजी जीवावरती दोन्ही सामने आपण पाहतोय जिंकताना पाहायला मिळतंय. इथं मात्र प्रथम फलंदाजी करायची आहे, तर प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा जमा करतील याकडे लक्ष राहील, कारण गोलंदाजी गावदेवी अंजूर संघाची खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. या वेळेस आपण पाहू शकता फोर्स केला होता चेंडूला, एक धाव कंप्लीट केली जाते आणि इथं मात्र एकच धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. एका धाव्याने धावसंख्या आपण पाहतोय 9 आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. ही जी जोडी आहे ती डावाला सावरताना नेहमीच पाहायला मिळते, चांगलं पार्टनरशिप करते आणि त्यानंतर मात्र येणारे फलंदाज त्याच्यावरती फिनिशिंग टच देत आहेत, चांगले मोठे फटके खेळून आणि डावाला सावरण्याचं काम मात्र पाहायला मिळत आहे. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस अप्रतिम देखना फटका पाहायला मिळतोय. लोंगान आणि लोगापच्या मध्ये सेफ फटका, चेंडू मात्र जातोय एका टप्प्याने सीमारशे बाहेर, चौकार. या स्पर्धेमध्ये जर विचार केला जर जास्त षटकार लागले नाहीत, परंतु आतापर्यंत हा चौकार पकडून 33 चौकार पाहायला मिळतात. षटकारांचा विचार केला तर फक्तच 3 पाहायला मिळतात. म्हणजेच तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे मैदानी आतमध्ये खेळ आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र डावेष्टी सोडून जातोय, पंच आमच्याकडे बोलतात समांतर हात करून अवंतर धावेची खून केली जाते. वाईटच्या स्वरूपाने एक धाव अर्जित केली जाते. 14 धावा ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं मनोज पाटील यांच्या माध्यमातून. इथं मात्र मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये आहे, पाहूया काय घडतंय आणि यावेळेस आपल्याच फॉलोथ्रू मध्ये झेल घेतलेला आहे मनोज पाटील यांनी. फलंदाज बाद होत आहे झेलच्या स्वरूपात. विजय बाद होते का अग्रेसिव्ह क्रिकेट खेळताना जाणवलं. वेलकम प्रमोदजी भोईर, आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. शेळू माता बाळे या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय सदस्य प्रमोदजी भोईर, आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. इथं मात्र चेंडूला दिशा दिलेली आहे. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय, क्षेत्ररक्षक मगे झेपावतोय, पाहूया काय घडेल आणि इथं मात्र अंतिम क्षणामध्ये चेंडू मात्र विजय होतोय सीमारशे पार, चेंडू जातोय चौकार. सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू पंच किंवा गोलंदाज आपण तो तपासून पाहायचा आहे. यावेळेस आपण पाहू शकता अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथं मात्र असफल ठरला जातोय. निर्धावामध्ये चेंडू कमबॅक केला जातो गोलंदाज मनोज पाटील यांच्या माध्यमातून. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले, एक वाईट आणि एक विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा दिशा दिलेली आहे चेंडूला, पॉईंटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. थोडंसं फंबल झालं नाही या इथे आपण पाहू शकता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चुका आणि चुका पाहायला मिळतात या ओव्हरमध्ये. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 20 धावा लागताना दिसत आहेत. षटक क्रमांक दुसरं समाप्त होत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर विचार केला 8 धावा होत्या आणि या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या. एक गडी जरूर मिळवला, पण थोडंसं मागडं ठरताना पाहतोय मनोज पाटील. नवीन गोलंदाज इथं मात्र प्राचारण केला जात आहे. वीर तानाजी दापोड संघाच्या माध्यमातून ज्ञानदेव. 20 धावा ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत.
एकंदरीत विचार केला तर या 20 धावा खूप चांगल्या पद्धतीने स्कोअर कार्डवरती पाहायला मिळतात, कारण या फॉर्मॅटमध्ये 10 किंवा 10 पेक्षा अधिक धावा या फाईट स्कोर मानल्या जात आहेत. तर पाहण्यासारखं राहील की उर्वरित 2 षटकांमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होईल. जे रनांचं जे विवरण आहे जमा करण्याचं ते मात्र थांबवताना पाहायला मिळेल का हे पाहण्यासारखं राहील. इथं मात्र पाहू शकता अप्रतिम चेंडूला थोडीशी उचली दिली होती. कुठल्या स्पॉटवरती चेंडूला हाताळण्यात आलं होतं आणि गती सुद्धा प्राप्त करून दिली होती. ज्ञानदेव असा एक गोलंदाज आहे, याच्याकडे गती परिवर्तन ही कला खूप चांगल्या पद्धतीची आहे. ज्या पद्धतीने फलंदाज असेल त्या पद्धतीने चेंडू हाताळण्याचा नेहमीच त्यांचा प्रयत्न असतोय. यावेळेस उत्तम प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू मात्र थांबत नाही, जाईल सी मार्शे बाहेर. मोठा फटका, षटकार. या षटकाराने धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 26 धावा लागताना दिसत आहेत. इथं मात्र चांगल्यापैकी स्कोर सजवण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुरुवातीच्या कालामध्ये आपण पाहिले तर एक स्लो क्रिकेट, सावध क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि इथं मात्र आपण पाहू शकता की धावसंख्या 26 पाहायला मिळते. या वेळेस पाहू शकता अतिशय देखणा फटका पाहायला मिळतोय. एक क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हटलं जातं तो पाहायला मिळतोय. इथं चौकार. Exclusive DJ. तर चौकाराने धावसंख्या 30 या आकड्यावरती पोहोचताना दिसते आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होत आहे. इथं मात्र अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु पाहूया मिस टाइम फटका. फलंदाज मात्र झेलच्या स्वरूपात बाद. Richard. एक स्फोटक फलंदाज, अग्रेसिव्ह क्रिकेट खेळणारा फलंदाज, मी तर म्हणेन आपली जी आक्रमकता आहे ती दाखवत असताना सतीश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत होता. एक षटकाराने चौकार लगावला होता, त्यानंतर मात्र कमबॅक केलं ज्ञानदेवाने आणि बाद करण्यामध्ये यशस्वी झाले. इथं मात्र पाहूया नवीन फलंदाज प्रसाद येतोय खेळपट्टीवरती. गोलंदाज टर्न होतोय. या वेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला पाहायला मिळतंय. शॉट फायनलच्या रिझन मध्ये एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्डवरती 31 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. दिलीप आणि प्रसाद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दिलीप खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळताना पाहायला मिळते. कमी डॉट चेंडू खातोय आणि प्रत्येक चेंडूवरती धावा कशा प्रकारे येतील याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. खराब चेंडूवरतीच प्रहार करताना नेहमी आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेस चेंडू हवेमध्ये आहे आणि इथं मात्र कुठल्या प्रकारची चुकी नाहीये. अजून एक फलंदाज जेलच्या स्वरूपात बाद. षटक क्रमांक 3 समाप्त होत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिल्या धावफलकावरती धावा 31 धावा थोडस मागणं ठरताना पाहायला मिळालं, परंतु त्यानंतर मात्र कमबॅक सुद्धा चांगल्या पद्धतीने केलं. कारण या ओव्हर मध्ये जर विचार केला तर एक षटकार चौकार लागला असतानाही फक्त 11 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केलं. म्हणजेच आपण जर पाहिलं तर जो थोडासा मागणं ठरत चालला होता, असं वाटलं होतं की या ओव्हर मध्ये खूप धावा बनतील, परंतु आपण पाहिलं की 3 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या आणि मागील 3 चेंडूमध्ये 2 गडी बाद केल्याने एकच धाव खर्च केली. म्हणजे कमबॅक कसं असतं तर अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा एकदा सिद्ध करताना पाहतोय ज्ञानदेव. हे मन देतोय या स्पर्धेतील
उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याला पाहिले जात आहे, कारण आपण पाहतोय पहिल्या सामन्यामध्ये 2 गडी बाद करून फक्त 2 धावा आपल्या स्पेल मध्ये दिल्या होत्या. यावेळेस पाहू शकता आपण हलक्या हाताने चेंडूला दिशा दिलेली आहे आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 33 धावा. प्रत्येक बोलायला सांगतो, तो टेन्शन नाही. एकदा गोलंदाज सज्ज होत आहे बंद. पुढील चेंडू हाताळण्यासाठी यावेळेस अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल्स होतोय, क्षेत्ररक्षक झपावतोय परंतु हवाय का बाहेर चेंडू मात्र जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. या चौकारच्या सहाय्याने धावसंख्या 37 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. हे पण इथं मात्र थोडासा मागणा ठरताना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक हाणामार जे षटक आहे नाही, इथं मात्र पुरेपूर फायदा उचलतोय अनिल. अप्रतिम फटका पाहायला मिळाला होता, थोडासा लेट खेळला कारण आपण पाहिलं तर चेंडूला थोडीशी हाईट दिली होती, शॉर्ट पिच चेंडू हाताळला होता आणि पुरेपूर लाईन त्याची हेरली नेरली आणि आपण पाहिलं की अनिल यांनी मात्र भिडकावून दिलं फाईन लेगच्या रिजन मध्ये चौकारासाठी. तर पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होत आहे हे मन. धावसंख्या जर पाहिली तर 37 धावा. यावेळेस आपण पाहू शकता पुन्हा एकदा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने फायलिंगच्या रिझन मध्ये जातोय. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं, खूप चांगल्या पद्धतीचा एफर्ट क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि 2 धावा जमा केले. 3 धावा जमा केल्या जात आहेत. 3 धाव्याने धावसंख्या 40 या आकड्यावरती पोहोचते. एक चांगलं स्कोर आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी अंजूर आणि वीर तानाजी दापोडे या संघादरम्यान ज्याप्रमाणे जाणला जातोय संघ, वीर तानाजी दापोडे त्याला फाईट देत असताना इथं मात्र गावदेवी अंजूर पाहायला मिळते. तर पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होतं, सज्ज होतही हे मन. आतापर्यंत 9 धावा खर्च केलेले आहेत आपल्या या एका ओव्हरच्या कोठ्यामध्ये. यावेळेस दिशा दिली, खाली रिजन आहे, हेरला पाहू शकता आपण कशा प्रकारे खेळून काढला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक थोडसा वाईट उभा होता आणि आपण पाहिलं की एकेरी दुहेरी धावसंख्येमध्ये माहीर मानला जातो दिलीप. आणि आपण पाहू शकता आपण कशा प्रकारे फटका खेळून काढला रिप्ले मध्ये आणि 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. दिलीप यांच्या इनिंग मध्ये मोठे फटके कमी असतात परंतु धावा मात्र चांगल्या जमताना पाहतात. नेहमीच प्रत्येक इनिंग मध्ये पाहायला मिळते. खराब चेंडू जर असेल तर त्यावरती प्रहार घेतला जातोय. चांगल्या चेंडूचा सन्मान नेहमी पाहायला मिळतो. इथं मात्र आगल्या वेगळ्या शैलीने फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चेंडू फसवेगिरी करतोय, पाहूया काय घडेल अंतिम क्षणामध्ये. क्षेत्ररक्षक झपावतोय. इथं मात्र पाहू शकता आपण 3 धावा पळून काढलेला पाहायला मिळत आहेत. 3 धाब्याने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतो. धावसंख्या 45 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. म्हणजे आपण पाहू शकता या ओव्हर मध्ये कशा प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 2, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती 3, चौथ्या चेंडूवरती आपण पाहतो 2 आणि 5व्या मध्ये 3. अतिशय अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते दिलीप आणि अनिल यांच्या माध्यमातून. दिलीप यांची आपण पाहतोय माफक पारी 16 धावांची. मोठे फटके नाहीत पण धावा भरपूर आहेत. एक चौकार फक्त पाहायला मिळतोय. दुहेरी तिहेरी ज्या अशा मिळतील तशा धावा मात्र जमा करतायत. आणि हेच सूत्र करायचं असतं की प्रत्येक चेंडू मागे धावा येणं गरजेचं असतं. कारण म्हटलं जातं की थेंबे थेंबे तलेसाचे. आणि खूप चांगल्या पद्धतीचा टार्गेट सजवताना पाहतोय आपण. यावेळेस पाहू शकता आपण स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरून चेंडूला टोलून काढलेला आहे. चेंडू डीप मध्ये जातोय. चेंडू इथं मात्र फरार होतोय सीमा पार. चौकार.
चार षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 4 षटकांमध्ये या स्पर्धेतील हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळते 49 धावांचं. आणि या अगोदर हाय स्कोर जे होतं ते गावदेवी अंजूर संघाच्या बाबतीने होतं 47 धावांचं आणि त्यांचा रेकॉर्ड त्यांनीच मोरलेला आपण पाहायला मिळतंय. 50 धावांचं आव्हान आहे वीर तानाजी दापोडे संघासमोर, परंतु अतिशय बलाढ्य संघ आहे वीर तानाजी दापोडे संघ. या धाबा या पूर्णही होऊ शकतात याची धमक त्या संघामध्ये आहे. खरोखरच खूप चांगल्या पद्धतीचा खेळ इथनं मात्र पाहायला मिळेल प्रेक्षकांसाठी, कारण धावा बनवायच्या आहेत 50 आणि 24 चेंडू आहेत, म्हणजे प्रति चेंडू मागे यांना हल्ले करावे लागतील आणि प्रेक्षक राजा जो आहे तो चौकार षटकार पाहण्यासाठी येत असतो आणि खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी अंजूर संघाच्या माध्यमातून. हॅलो, थँक्स, धन्यवाद मनोज. तर 4 षटकांच्या आधी धावसंख्या होती 49, विजयाचं लक्ष असेल 50 धावांचं. तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा व्यासपीठ मंचावर काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. शिळू माता बळ्या संघाचे नामांकित खेळाडू आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय सदस्य प्रमोदजी भोईर आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि स्पर्धेचं औचित्य साधून त्यांचं देखील केलं जातं स्वागत आणि सन्मान. गंगामाता गोंदिवली संघाचे मंडळाचे अध्यक्ष गोपीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं विशेष गौरव सन्मान केलं जातं. पुन्हा एकदा सर्व क्रीडार्थी उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. निश्चित व्यासपीठ मंचावर आपण पाहतोय मान्य श्री प्रवीणजी म्हात्रे आज उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडे देखील या स्पर्धेसाठी एक मोलाचं सहकार्य, आर्थिक सहकार्य, कॅश प्राइज देखील आम्हाला या ठिकाणी आलेली आहे. आयोजक त्यांचं देखील मनापासून कौतुक करतात. भिवंडी क्रिकेट असोसिएशन मास्टर ब्लास्टर जी संघटना आहे त्या संघटनेचे सन्माननीय गोलेश्वर संघाचे ते अध्यक्ष आहेत. गोलेश्वर जो संघ मास्टर 40 मिनिट्स खेळतो त्या संघाचे ते अध्यक्ष आहेत आणि या स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला तन मन धन या ठिकाणी अर्पित केलेले आहे. आणि बरोबर आपला माणूस हक्काचा माणूस आहे आणि मला वाटतं निश्चितच्या 4 दिवसामधून देखील त्यांना आपण या स्टेजवर व्यासपीठावर पाहणार आहोत आणि या स्पर्धेसाठी खरोखर त्यांच्याकडनं आम्हाला 1 लाख मोलाचं सहकार्य देखील या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. हॅलो, हॅलो, पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. गंगामाता 40+ गुंदवली आयोजित स्वर्गीय अरुण भानुदास स्मृती चषक 2020-22 ही स्पर्धा मित्र आपण पाहतो. वेलकम बजरंग पाटील. विजयाचं एक मोठं लक्ष आहे. चार षटकांच्या अंती आपण पाहिलं होतं अंजूर संघाला धावसंख्या होती ती 49, विजयाचं लक्ष 50 धावांचं.
प्रति षटकामागे एक 12.50 ची सरासरी मोठं लक्ष आहे आणि निश्चित मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असेल तर मोठ्या पटक्यांची देखील आवश्यकता आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना देखील फार महत्वाचा आहे आणि जो संघ विजय संपादित करेल तो आजच्या एक ट्रॉफीचा हकदार असेल, आजच्या स्पर्धेचा विजेता असेल. तर सलामी गोलंदाज मच्छिंद्र, वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटकात गोलंदाज मच्छिंद्र. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. बॅट्समन अँड बॅटल राजू नॉस्टरसाठी ज्ञानदेव. षटक क्रमांक पहिला चेंडू पेस करताना राजू. पहिला चेंडू ऑनसाइडचा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. वन बॉन्स मात्र एका टप्प्याने चेंडूला आउटफील्ड मधून कलेक्ट केले तर दुसऱ्या धावेची मात्र मांग केली जाते आणि सहजगत्या 1-2 धावा करण्याची संधी प्राप्त होते फलंदाज राजू याला. राजू आपलं वैयक्तिक आकार ओपन करतो. संघाचा देखील श्रीगणेश होतोय या 2 धाब्याने धावसंख्येमध्ये बिनबाद 2. पहिला चेंडू ऑनसेटला अतिशय चांगला फटका राजू याच्या बॅटमधून आपण पाहिला तो वन बॉस एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातो, मिळते 2 धावा. पुन्हा एकदा राजूच्या बॅटमधून अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. पुन्हा देखील चांगले क्षेत्ररक्षण आपण होताना पाहतो. ऑनसेटचा वारंवार चांगला ऑनसाइडच्या बॅटचा अतिशय चांगला वापर करताना राजूला आपण पाहतो 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. 2 धावांनी संख्या धावसंख्येत 4 वर पोहोचते. विजयाचं मोठं लक्ष प्रति षटकामागे 12.50 ची सरासरी आहे. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला. एक धाव धावसंख्या 1 ने पुढे सकते 5. थोडासा ऑन द करण्याचा प्रयत्न चेंडू बॅटमध्ये निश्चित आपण थोडासा स्पर्श देखील पाहिला होता. मग चेंडू एक्स्ट्रा कुठे गॅदर करता आला नाही. चेंडू फर्स्ट गलीमध्ये ट्रॅव्हल झाला होता. इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण देखील झालं होतं. वन बॉस एका टप्प्याने चेंडू कलेक्ट केला गेला होता. मात्र एक धाव करण्याची संधी प्राप्त होते. ज्ञानदेव याला एक धावेने संघ पोहोचतोय 6 या धावसंख्येवर. विजयाचं लक्ष 50 धावांचं. आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राजू याचा फसतोय. अप्रतिम उत्कृष्ट झलकायला केला जातो. महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय. महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला. चेंडूवर बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हतं. मिस टाइम फटका आपण पाहिला होता. चेंडू ऑफसाईडला राहतोय. इनफिल्ड मधून देखील शॉट कव्हरला असलेले क्षेत्र कुठल्या प्रकारची चूक करत नाहीये. अचूक असं चेंडूला कलेक्ट करतोय. महत्वाचा पहिला फलंदाज बाद होतोय राजू. नेक्स्ट बॅट्समन श्याम. नेक्स्ट बॅटल श्याम येतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. वन बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू सीमारच्या बाहेर जाणार आहे. जबरदस्त फटका आपण बॅटमधून पाहिला. सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू पंच किंवा गोलंदाज आपण वारंवार थोडासा तो बॉल चेक देखील करायचंय. याचं कारण देखील आपण पाहिलं. सकाळच्या सत्रामधून एक मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवला होता. आपण निव्याचे बॉल या स्पर्धेसाठी यूज केलेले आहेत. मात्र सीमा जाणारा चेंडू कुठेतरी शेवटचा चेंडू कुठेतरी कॅप्टनचा चेंडू या ठिकाणी आला होता आणि मोठा प्रश्नचिन्ह या स्पर्धेमधून निर्माण झाला होता.
षटक क्रमांक पहिला संपत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-10 विजयाचं लक्ष्य 50 धावांचं षटक क्रमांक पहिला संपत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडंसं बॅकपुढं आपण पाहतोय साजेशी कामगिरी किंवा जे आस्किंग रन रेट धावांची जी गती आहे त्या गतीला कुठेतरी स्पर्श केला जात नाहीये. मात्र अंतिम चेंडूवर काय लाजवाब फटका होता ज्ञानदेवीचा. एक्सप्रेस पद्धतीचे चेंडू वेगवान चेंडू होता. ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज श्याम याला एक निर्धाव चेंडू जातोय धावसंख्या असते. मॅच टाइम फटका फलंदाज बाद होईल. मैदान सोडावं लागेल श्याम याला. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू बॅटमध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला चेंडू एस्ट्यांच्या मागे जातोय. महत्वाचा फलंदाज श्याम देखील या ठिकाणी बाद होतोय. मित्र उद्या होणाऱ्या सामन्यांची गतवारी पुढील प्रमाणे असेल. उद्या सकाळी ठीक 9 वाजता दोन संघांनी रिपोर्टिंग करायचे. गावदेवी पूर्णा विपक्ष न्यू मिलन पायगाव. न्यू मिलन पायगाव विपक्ष गावदेवी पूर्णा या दोन संघांना विनंती असेल उद्या सकाळी ठीक 9 वाजता आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. त्यानंतर प्रथम कुमार चाबिंद्रा विपक्ष साई कृपा डोंगे या संघांना देखील विनंती असेल आपण ठीक 10 वाजता या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. त्यानंतर जयदुर्गा टेमघरपाडा विपक्ष तुफान पिंपलास या संघाला देखील विनंती असेल ठीक 11 वाजता आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय. त्यानंतर कालिका माता खारबाव विपक्ष जय हनुमान सरवली ठीक 12 वाजता आपण या ठिकाणी आपलं रिपोर्टिंग करायचंय. आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक आपण पाहतो. फलंदाज नितीनच्या बॅट मधून फटका पाहिला. अंधाराच्या अंदाज चेंडू खेळून चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय. 1 बॉल एका टप्प्याने मात्र चेंडूला आउटफील्ड मधून कलेक्ट केलं जाईल. तोपर्यंत मिळतील 2 धावा. या 2 धावांनी संघ पोहोचतोय 12. विजयासाठी एक मोठं लक्ष्य आहे. आज निश्चित या स्पर्धेत दोन्ही संघाचं मी कौतुक करेन. काय लाजवाब कामगिरी दोन्ही संघांनी स्पर्धेमधून केलेली आहे. बलाढ्य संघाला पराभूत करून दोन संघ अंतिम फेरीमध्ये आपण पाहतो आजच्या दिवसातून. आणि जो संघ विजय संपादित करेल अर्थातच तो एका ट्रॉफीचा हकदार असणार आहे. चेंडूला थोडंसं ऑन द घेण्यापर्यंत चेंडू थर्डमॅनला जातोय. आउटफील्ड मधून थोडंसं मिसफील आपण पाहिलं होतं. आणि ज्या ठिकाणी 2 धावा आहेत त्या 3 धावा कन्वर्ट केल्या जातात. रनिंग व्हिडिओ अतिशय सुंदर सुरेख आपण पाहतोय. 2 फलंदाजांमधून चांगला समन्वय आपण पाहतोय. नितीन आणि ज्ञानदेव 3 धावा कंप्लीट. 3 धावांनी संघ धावसंख्या पोहोचते 15 या धावसंख्येवर. अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका देखील पाहतो. चेंडू पॉइंटला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न कंप्लीट केला जातोय. एक थोडीशी अंडरम आपण पाहिली. अगेन्स्ट चेंडूला अतिशय प्रतिम उत्कृष्ट ऑनरोईचा फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव घेतला मात्र महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय नितीन. तर 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या होते ती 18. येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी अजूनही 32 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॅट्समन हेमन येतोय.
येणारे चेंडू 12 विजयासाठी अजूनही 32 धावांची गरज. षटक क्रमांक 3 दिलीप याच्या माध्यमातून अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. थोडासा ऑन धाव खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर हेमंत याला मात्र एक धाव करण्याची संधी. एक धावेने संघात धावसंख्या 19. तर मात्र परिपूर्ण मदार निश्चितच ज्ञानदेवीच्या खांद्यावर, आणि ज्ञानदेवमध्ये ती क्षमता आहे. बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फॉलोतून चेंडूला कलेक्ट केलं जातं. महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतो. याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आपला पॉपिंग क्रीज सोडलं होतं. फलंदाज हेमंत यांनी दक्ष पाहिलं. गोलंदाज दिलीप याला फलंदाज बाद होतोय हेमंत. नेक्स्ट बॅट्समन संघाचा कॅप्टन येतोय. आता बघूया कॅप्टन इनिंग ज्याला आपण म्हणतोय. गरज आहे संघाला मोठ्या फटक्यांची, आणि ती मोठे फटके आता मात्र कॅप्टनच्या बॅट मधून निघतात का बघूया. चिंतामण व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी, प्रसिद्ध मंडळी या स्पर्धेसाठी अपार कष्ट करणारी आमचे खेळाडू देखील आपण पाहू शकता. आता मात्र एक खराब चेंडू, दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा, लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू आपण पाहिला होता. पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्बळ, धावसंख्या एक पुढे सरकते 20. येणारे चेंडू 10 असतील. विजयासाठी अजूनही 30 धावांची गरज आहे. अगेन्स्ट गोलंदाज दिलीप. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. फुल्यांचा चेंडू होता. निश्चितच चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला होता. चेंडूची लाईन रीड करता आली होती. मिडल बॅट चेंडू घेता आला होता फलंदाज ज्ञानदेव याला. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या असतील. स्विंग अँड मिस असा चेंडू आपण पाहिला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय कॅच. वेल जज कॅच. महत्वाचा फलंदाजी फेल होतोय ज्ञानदेव. नॅशनल बॅटल कुंदन. निश्चितच खेळाडूची आम्ही प्रतीक्षा करत होतो. खेळाडू आता मैदानामधून रवाना होतोय. एक महत्वाचा खेळाडू आहे. नेहमीच आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून प्रेक्षकांना देखील पाहायला मिळतोय, आणि गरज आहे मोठ्या फटक्यांची. आणि बघूया ते मोठे फटके आता कुंदनच्या बॅटमधून येतात की. संघाला देखील गरज आहे, कारण की विजयाचं लक्ष थोडस लांब. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. महत्वाचा फलंदाज देखील यांनी बाद होतोय चिंतामण. आता मात्र चिंता थोड्याशा वाढलेल्या आहेत दापोडे संघाच्या. क्लिंग बॉल. आता मात्र सूर्यकांत येतोय. एक संघातील सर्वात सिनियर प्लेयर आहे. चांगला दांडगा अनुभव आहे. संघाला देखील मोठ्या धावांची गरज आहे, आणि बघूया ते मोठे फटके सूर्यकांत दादा याच्या बॅट मधून निघतात की. आज मात्र एक आपलं परफॉर्म करण्याची सुवर्ण संधी आहे. एक महत्वाच्या सामन्यामधून बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. हॅट्रिक ऑन द हॅट्रिक साधणारा तिसरा खेळाडू ना, तिसरा खेळाडू. आणि बघा खेळाडूंना एक ब्रेकिंग न्यूज आहे. गोलंदाज फलंदाज तुम्हाला एक सोडा संधी या स्पर्धेमधून. 4 दिवस चालणारी जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमधून जो फलंदाज
चौकार षटकांचे हॅट्रिक झाले त्यासाठी नितीन म्हात्रे यांच्याकडनं 555 रुपयाचा रोख कॅश प्राइज. त्यानंतर गोलंदाज तुम्हाला देखील सुवर्ण संधी आहे. तुम्ही जर आपल्या गोलंदाजीमधून हॅट्रिक साधली तर तुम्ही देखील त्या प्राइजचं मानकरी ठराल. आज निश्चितच विकेटची हॅट्रिक पहिली एकमेव विकेटची हॅट्रिक साधणारा पहिला गोलंदाज दिलीप. नेक्स्ट बॅट्समन नरेंद्र. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर. ओके, एवन जोडी यांच्याकडनं हे बक्षीस आहे. 555 रुपयात रोख कॅश प्राइज त्यांच्याकडे दिलं जाईल. आजच्या स्पर्धेत आपण विचार केला तब्बल 3 हॅट्रिक झालेले आहेत. का लाजवाब फटका आहे, जबरदस्त अप्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूला विकेट केलं होतं. अतिशय गोड फटका कुंदन पाटील यांच्या बॅट मधून जो चौकार. आता मात्र जे पराभवाचं अंतर थोडंसं कुठेतरी कमी केलं जाण्याचा प्रयत्न कुंदन यांच्या बॅट मधून केला जाईल. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 24. कदाचित प्रेक्षकांना देखील हा प्रश्नचिन्ह असेल, कुंदनजी यांना सलामीसाठी का उतरलं नाही. आता मात्र चेंडूला स्विचर काढण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. निर्धाव चेंडू जातो, धावसंख्या स्थिर आहे. आता मात्र थोडस जवळजवळ पराभवाच्या खाईमध्ये येणारे चेंडू 4 असतील. विजयासाठी 26 धावांची गरज आहे. चेंडू मात्र थोडासा दिशेने. दत्ताजी पाटील देखील आज समर्थक म्हणून या ठिकाणी उपस्थित. आपले देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वीरतानी दापोडे संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. कमलाकर पाटील आपले देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूला जज करतोय आणि महत्वाचा फलंदाज फेल होते कुंदन. आज मात्र सर्वांनी परफॉर्म करण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी मिळाली आहे. सबको चान्स, सबको मौका. बघा कोण फलंदाज मैदानामधून रवाना होतोय. वेलकम देवेंद्रजी मुकादम आपले देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चेरोबा कोण या संघाचे कॅप्टन. ऑन साइडचा फटका, एक धाव घेण्याची संधी. आता मात्र संजू याला स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. आज बघा संजू असेल, आमचे सूर्यकांत दादा असतील, सर्वांनी परफॉर्म करण्याची सुवर्ण संधी स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते. नरेंद्रजी असतील. फक्त आणि फक्त एक फॉर्मॅलिटीज, औपचारिकता ज्याला आपण म्हणतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय नरेंद्र. नेक्स्ट न्यू बॅट्समन सन्माननीय प्रल्हादजी पाटील. आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल, माजी सरपंच ग्रामपंचायत दापोडे, आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे. विजयासाठी 24 धावांची गरज आहे. फक्त आणि फक्त एक फॉर्मॅलिटीज पूर्ण करायची आहे. औपचारिकता. डिफेन्सिव्ह फटका, बॉल ऑफ दापोडा. हडलाक वीर तानाजी दापोडे अँड गुड लक गावदेवी अंजूर. काय जबरदस्त कामगिरी याच्या स्पर्धेमध्ये. स्पर्धेचा विजेता कित्येक दिवसामधून ज्या संघाला आपण थोडंसं स्ट्रगल करणारा संघ पाहत होतो, तो संघ मात्र या स्पर्धेमधून आजची अव्वल दर्जाची कामगिरी करतोय. बलाढ्य संघाला पराभूत करून आजच्या स्पर्धेचा विजेता संघ गावदेवी अंजूर. आणि गावदेवी अंजूर संघाचं एक स्लोगन आहे, गावदेवी अंजूर जिसे हार नाही मंजूर. आणि आज मात्र ते दाखवून दिले अंजूर संघानं. काय जबरदस्त कामगिरी स्पर्धेमधून केलेली आहे. आणि पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघाने या स्पर्धेमध्ये अतिशय प्रतिम उत्कृष्ट दर्जाची कामगिरी साधलेली आहे. तर या स्पर्धेतला अंतिम सामन्यातील हिरो दिलीप. काल आज जेव्हा फलंदाजीच्या बॅटमधून आपण पाहिली तब्बल 16 धावा आणि
2 धावा देऊन ज्यानं 3 फलंदाज बाद केले तोच तर त्या स्पर्धेचा फिनिशर दिलीप. हॅलो 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 दिलीप यांच्या बॅटमधून देखील आपण चौकारांची हॅट्रिक पाहिलेली आहे. 555 रुपयाचा रोख पारितोषिक देखील त्यांना एवन जोडूच्या माध्यमातून दिले जाणार आहेत.